प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। उन्हाळा म्हटलं की तोंडाला चव नसते आणि अशाच आपण मसाल्याच्या भाज्या खाऊन खाऊन कंटाळा येतो। तर चला मी म्हटलं मस्त आपण आंबट गोड आणि थोडं तिखट असं बनवूया टोमॅटोचं सांबार। तर चला। आणि टोमॅटोचं सांबार म्हटलं की इतर सांबारपेक्षा सुद्धा एकदम साधी सोपी रेसिपी आहे। काही जास्त भाज्या घालायची गरज नाही, काय नाही, आणि मेन म्हणजे झटपट होतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खायला एकदम छान आणि चटपटीत। तर चला पाहूया। तर पाहू शकता मी हे 6 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि जेव्हा आपण टोमॅटोचं सांबार बनवतो तेव्हा असे लालबुंद झालेले टोमॅटो घ्यायचे, कारण लाल झालेले टोमॅटो जे असतात म्हणजे असे पिकलेले त्याचं सांबार छान लागतं। तर चला आता आपल्याला काय करायचं आहे, एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं होतं। आता हे टोमॅटो आपल्याला हे पातेल्यात टाकायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटं चांगले उकडून घ्यायचे आहे, म्हणजे टोमॅटो जे आहेत ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजले पाहिजे, त्याच्यावरचं सालसुद्धा निघलं पाहिजे, असं छान उकडून घ्यायचे आहे। एक 10 ते 15 मिनिटं लागतात, पटकन उकडून होतात। तर पाहू शकते बघा आता टोमॅटोची साल जी आहे ना अशी वरची निघायला लागलेली आहे, तरी अजून एक 5 मिनिटं लागतील, कारण सगळीकडनं व्यवस्थित शिजले गेले पाहिजे। तर हे बघा पाहू शकता आता आपले टोमॅटो जे आहे ना जसं आपल्याला सांबारसाठी हवं आहे अगदी त्याप्रमाणे व्यवस्थित शिजलेले आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता आणि त्याची सालसुद्धा अशी पूर्ण निघलेली आहे आणि बघा चांगलं दबते। तर अशा पद्धतीने जेव्हा आपण टोमॅटोचं सांबार बनवतो तेव्हा असे टोमॅटो जे आहे ना शिजवून घ्यायचे। तर हे बघा आता आपले हे टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहे। आता आपण करूया गॅस बंद आणि थोडा वेळ थंड होऊन देऊया। आता पाहू शकता टोमॅटो व्यवस्थित आपण शिजवून घेतलेले आहे आणि थंडसुद्धा झालेले आहे। आता सांबार बनवण्यासाठी पाहू शकता मी काय काय घेतलेलं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेला आहे। ही घेतलेली आहे थोडीशी दालचिनी, इकडे मी 4 लवंगा आणि 4 मिऱ्या घेतल्या आणि थोडासा गूळ घेतलाय, गुळाने छान अशी मस्त गोडसर चव येते सांबारला। तर चला आता आपल्या सगळ्यात अगोदर काय करायचे आहे, हे जे टोमॅटो उकडून घेतलेले आहे त्याच्यावरची साल आपण काढून घेऊया, कारण आता ह्या टोमॅटोची आपल्याला काय करायची आहे प्युरी करून घ्यायची आहे सांबार बनवण्यासाठी। तर चला हे बघा साल जी आहे टोमॅटोची आपण काढून घेतलेली आहे। साल काढून झाली की चमच्याने थोडंसं आपण बारीक करून घेऊया, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक होतील, कारण असेच जर टाकले तर लवकर बारीक होणार नाही, त्यामुळे थोडेसे तुकडे तुकडे करून घेऊया जेणेकरून मिक्सरमध्ये सुद्धा लवकर बारीक होतील। तर चला हे बघा मी असे तुकडे करून घेतलेले आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, एकदम प्युरी करून घ्यायची आहे। तर हे पाणी चांगलं आहे टोमॅटोचं आहे त्यामुळे मी टाकलेलं आहे। तर हे बघा प्युरी करून घेतलं तर एका चाळणीमध्ये काय करायचं, एक भांडे घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणीच्या साहाय्याने व चमच्याने असं गाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये टोमॅटो येणार नाही आणि टोमॅटोचे बीजसुद्धा येत नाही, म्हणजे आपलं जे सांबार जे आहे ना दाटसरसुद्धा होतं आणि एकसारखं होतं। अगदी आपण पिऊसुद्धा शकतो किंवा तुम्ही खाऊसुद्धा शकता भातासोबत वगैरे, एकदम छान लागतं। तर रोज रोज स्वयंपाक करून कंटाळा येतो आणि ऊनसुद्धा भरपूर आहे आणि मसाल्याच्या भाज्या तर नकोच वाटतात, त्यामुळे मस्त असं आंबट गोड आणि थोडंसं तिखट जर सांबार बनवून पहा, एकदम जबरदस्त लागते। आता आपण हे सांबार जे बनवत आहे ना ते 2 माणसांसाठीच आहे। तर हे बघा प्युरी आपण काढून घेतलेली आहे, मस्त निघालेली आहे। तर चला आता पातेल्यामध्ये टाकूया आपण 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडीशी मी टाकली आहे हिंग पावडर। आता ही लवंग मिरी आणि दालचिनी फोडणीमध्ये टाकायची आहे आणि याच्यामध्ये टाकूया बारीक चिरून घेतलेला लसूण। तर लसूण थोडासा जास्तच घ्यायचा, कारण सांबार जे आहे ना आपण हे साधं सिंपल असतं, झटपट होतं, त्यामुळे थोडीशी टेस्ट येण्यासाठी लवंग मिरी आणि दालचिनी आणि लसणाचा आपण वापर केलेला आहे। तर हे बघा मस्त अशी लसणाची फोडणी झाली की त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा मिरची पावडर। आता हे आपण मिक्स करून घेऊया, पुरीसुद्धा आपली मस्त तयार झालेली आहे टोमॅटोची। आता याच्यामध्ये ही टोमॅटोची पुरी जी आहे ना तयार झालेली ती आपण टाकूया पातेल्यामध्ये आणि अगदी 5 ते 10 मिनिटात होते, फक्त काय उकळी घ्यायची म्हणजे सांबार खाण्यासाठी तयार। त्याचे थोडंसं आपण पाणी टाकूया, कारण काय होतं थोडंसं आटलं की अजून थोडंसं दाटसर होतं, त्यामुळे मिक्सरचं भांडं मी धुवून टाकलेलं आहे। आता हे भांडंसुद्धा आपण धुवून घेते, त्याच्यामध्ये पाणी टाकते, कारण आटवून घेतल्याशिवाय कोणतेही सांबार जे असेल जेवढं तुम्ही आटवशाल ना तेवढी त्या सांबारची चव आहे ना ती अजून वाढत जाते। तर हे बघा जास्त पातळी नाही करायचं, असंच ठेवायचं। आता चवीनुसार टाकूया मीठ, आणि सांबार म्हटलं की थोडंसं गोड, थोडंसं तिखट आणि मस्त थोडासा गूळ टाकलेला आहे, छान असा गोडसर चव येण्यासाठी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता। तर चला आता याला फक्त एक उकळी येऊन देऊया अगोदर आपण। तरी बघा मस्त अशी याला एक उकळी आलेली आहे टोमॅटो सांबारला।
अशी उकळी काढून घ्यायची फास्ट गॅसवरती आणि मग एक उकळी आली की स्लो गॅस करायचा आणि 5 मिनटं फक्त आटवून घ्यायचं म्हणजे सांबार तयार. तर हे बघा पाहू शकता आपलं सांबार जे आहे ना ते तयार झालेलं आहे. जास्त वेळ लागत नाही काय नाही आणि झटपट होते. अगदी तुम्ही पिऊन सुद्धा पहा, एकदम छान लागतं आणि तोंडाची चवसुद्धा वाढते. कारण मस्त थोडंसं गोड आंबट आणि थोडंसं तिखट त्यामुळे चवसुद्धा छान लागते. तर अशी टॅमॅटोची चटणीसुद्धा कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, तुम्ही नक्की पहा. तर हे बघा मस्त आपलं टोमॅटो सांबार तयार झालेलं आहे. गॅस करूया बंद. तर चला बघा गरमागरम टॅमॅटोचं सांबार अगदी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही इडली जरी बनवली तरी अशा पद्धतीने बनवून पहा. काहीतरी वेगळं नक्कीच ट्राय करायचं असतं कारण आपलं वेगवेगळे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. तर मस्त अशी टॅमॅटोचं सांबार बघा छान तयार झालेलं आहे. अगदी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा पिऊ पण शकता. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा. टॅमॅटोचं सांबार झटपट होतं आणि कमीत कमी वेळेत होतं. कारण रोज स्वयंपाक करून कंटाळा येतो. मग एखादी सुट्टी असलं की काहीतरी चटपटीत तर वाटतंच, पण असं वाटतं झटपट होणारंसुद्धा काहीतरी आहे. नुसता भात घातला आणि मस्त असं टॅमॅटोचं सांबार बनवलं की पटकनसुद्धा होतं, झटपट होतं आणि चवीलासुद्धा जबरदस्त लागतं आणि एखाद्या दिवशी काहीतरी वेगळा खाल्ल्याचा अनुभवसुद्धा येतो. तर चला मस्त असं टॅमॅटोचं सांबार आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे. धन्यवाद.